विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये आपण मागील तासाला शेतवाडी व्यवस्थापन या घटकाविषयी सविस्तर माहिती घेतलेली होती. आज आपण इयत्ता 12वी मधील नवीन जो सिलेबस आहे त्या सिलेबस मधील 6वं जे प्रकरण आहे रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, रोपवाटिका हा अतिशय महत्त्वाचा भाग वनस्पतीमध्ये गणला जातो. प्रामुख्याने रोपवाटिकेत आपण ज्याला इंग्रजीमध्ये नर्सरी असा शब्द उपयोगात आणतो, त्या रोपवाटिकेत गुणवत्तेच्या रोपांची जोपासना केली जाते. आणि ही जोपासना कशासाठी केली जाते तर जी पुढील पिढी आहे त्या पुढील पिढीसाठी चांगली व उत्कृष्ट रोपे या रोपवाटिकेतून मिळावीत. म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळेस आपण शेती करायला लागलो त्यावेळेस आपण रोपांची निर्मिती ही बियापासून करत होतो आणि त्याच बिया आपण पुढे पेरण्यासाठी उपयोगात आणत होतो. परंतु त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक अशा प्रकारचा होता की मागील गुणवत्तेच्या ज्या काही बिया होत्या त्याच गुणवत्तेच्या असणाऱ्या बिया आपल्याला पुढील पिढीमध्ये मिळत नव्हत्या. मग अशा पद्धतीने आपल्याला हा जो ड्रॉबॅक आहे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कलम पद्धतीचा शोध लागत गेला आणि त्याच मूळ वनस्पतीपासून उत्कृष्ट गुणवत्तेच्या रोपांचे उत्पादन सुरू झाले. मग हे उत्पादन घेत असताना त्या ठिकाणी विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. मग कलमे तयार करून वनस्पतीच्या शाखीय भागाचा उपयोग करून अशा पद्धतीने आपण त्यांची नवीन उत्पत्ती तयार करू लागलो. आणि आधुनिक काळामध्ये आपण उती संवर्धन किंवा जैविक तंत्रज्ञान या बाबी ऐकून आहोत. या आधुनिक पद्धतीने नवीन रोपे विकसित करण्यात महत्त्व प्राप्त झाले. परंतु या सर्व बाबी अभ्यासत असताना रोपवाटिका म्हणजे नर्सरी हा भाग अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी आणण्यात आला की ही अशा प्रकारची जागा आहे की त्या जागेमध्ये प्रामुख्याने त्या रोपांची गुणवत्ता, रोपांचे संगोपन आणि जोपासना हे तिन्ही मुद्दे त्या ठिकाणी सुयोग्यरित्या ठेवले जातात. आणि फार्मरला किंवा शेतकऱ्याला ही रोपे कधी मिळतात ज्यावेळेस ती त्याच्या शेतामध्ये लागवडीसाठी सक्षम असतील त्यावेळेसच ती रोपे त्यावेळेस विक्री केली जातात. त्याच्या अगोदर ती रोपे विक्री केली जात नाही. म्हणजे बिया असतील किंवा वनस्पतीचा शाखीय भाग असेल त्याच्यापासून नवीन रोप तयार करून योग्य वातावरणात त्यांची वाढ घडवून त्यांचं संगोपन करून जोपासना करून शेतकऱ्यांच्या मूळ शेतात लावण्यापर्यंत ती सक्षम करण्याचं काम हे रोपवाटिकेमध्ये केलं जातं. म्हणजेच आणि या सर्व व्यवस्थापन बाबीला आपण काय म्हणत असतो रोपवाटिका व्यवस्थापन. मग रोपवाटिका आपण पाहिलेल्या आहेत. त्या रोपवाटिका कुठे असाव्यात, त्यांची जागा कशा पद्धतीने असावी, त्या रोपवाटिका शेजारी कोणकोणती सुविधा असावी, या सर्व बाबी आपण ज्यावेळेस रोपवाटिकेमध्ये रोपे आणण्यासाठी जातो त्यावेळेस निश्चित स्वरूपात याची माहिती करून घ्या. ही रोपवाटिका कुठे आहे, जास्त कस्टमर त्या रोपवाटिकेमध्ये रोपे खरेदी करण्यासाठी कोणत्या मार्गाने येतात, त्या रोपवाटिकेमध्ये कोणकोणती साधन सामग्री उपलब्ध आहे, रोपे कोणकोणत्या पिकांची उपलब्ध आहेत, फुलझाडांची आहेत का फळझाडांची आहेत का भाजीपाल्यांची आहेत का वनशेतीची आहेत, या सर्वांची माहिती घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण या रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये फळझाडे, फुलझाडे व भाजीपाला लागवडीची जी काही शेती आहे की जी आपल्याला फायदेशीर ठरू शकते ती फायदेशीर ठरण्यासाठी चांगल्या प्रतीची रोपे मिळण्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि याविषयीच माहिती आपण आजच्या तासामध्ये घेणार आहोत. तर चला मग आपण प्रथम आपण रोपवाटिकाची व्याख्या अभ्यासूया.
व्याख्या काय केलेली आहे, तर ज्या ठिकाणी नवीन रोपांची निर्मिती व संगोपन करून ती कायम जागी लावण्यास सक्षम केली जातात, त्या जागेस रोपवाटिका असे म्हणतात. म्हणजे रोपवाटिका म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी नवीन रोपांची निर्मिती केली जाते, मग ते कलमाद्वारे असेल, बियाद्वारे असेल किंवा वनस्पतीच्या शाखीय भागाद्वारे असेल, रोपांची निर्मिती केली जाते व त्यांचे संगोपन करून मग त्यांची जी काही वाढ आहे ती वाढ योग्य पद्धतीने सुयोग्य स्थितीमध्ये करून ती कायम जागी लावण्यास सक्षम केली जातात. कायम जागी म्हणजे आपण रोपवाटिकेत ती रोपे लावणार नाही, तर त्या ठिकाणी मुख्य शेतामध्ये लावणार आहोत. मग ते जी रोपे आहेत ते शेतकरी घेऊन जाईल किंवा एखादा व्यापारी घेऊन जाईल आणि मुख्य शेतात कायम जागी लावणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी नवीन रोपांची निर्मिती केली जाते, संगोपन करून ती कायम जागी लावण्यास सक्षम केली जातात, त्या जागेस रोपवाटिका असे म्हणतात. जे आपण त्याला इंग्रजीमध्ये नर्सरी असा शब्द उपयोगात आणतो. आता याचीच आपण दुसरी व्याख्या अभ्यासूया. रोपवाटिका जी अशी जागा आहे की जिथे रोपांची किंवा वनस्पतीची अभिवृद्धी करून मुख्य शेतात पुनर्लागवड करेपर्यंत किंवा विक्री होईपर्यंत त्यांची निरोगी वाढ केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो, फ्लावर, कोबी यासारख्या भाजीपाला पिकांची रोपे किंवा चिक्कू असेल, आंबा असेल या फळझाडांची रोपे अशा ठिकाणी तयार करायची किंवा अशा जागेवरती तयार करायची किंवा अशा ठिकाणी अभिवृद्धी करायची की ती मुख्य शेतात पुनर्लागवड करेपर्यंत किंवा विक्री होईपर्यंत त्यांची निरोगी वाढ घडविली जाते. म्हणजे या रोपांना त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असणारं हवामान किंवा परिस्थिती ज्या जागेमध्ये तयार केली जाते त्याला रोपवाटिका असे म्हणतात. सर्वसामान्यपणे रोपवाटिकेचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे किरकोळ रोपवाटिका आणि दुसरी रोपवाटिका आहे घाऊक रोपवाटिका. आता जी किरकोळ रोपवाटिका आहे त्या किरकोळ रोपवाटिकेमधील रोपे आपण काय करतो, सर्वसामान्यांना विकतो. म्हणजे सर्वसामान्य म्हणजे छोटे शेतकरी, अशा छोट्या शेतकऱ्यांना ती रोपे आपण विकत असतो, त्याला किरकोळ रोपवाटिका म्हणतात. आणि जी घाऊक रोपवाटिका आहे, ही घाऊक रोपवाटिकामध्ये जी रोपे आहेत ते इतर रोपवाटिकांना विकतात किंवा जे व्यावसायिक व्यापारी आहेत त्या व्यावसायिक व्यापाऱ्यांना ही रोपे विकली जातात, म्हणून त्यांना घाऊक रोपवाटिका असा शब्द उपयोगात आणला जातो. किरकोळ रोपवाटिकेमध्ये वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो, बटाटा यांची रोपे तयार केली जातात. आणि घाऊक रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने फळझाडे आणि फुलझाडे यांची रोपे तयार केली जातात. आणि मग हे काय करतात, तर होलसेलर, त्याच्यानंतर रिटेलर, डीलर अशा पद्धतीचे व्यापाऱ्यांना ही रोपे खाली विकली जातात आणि नंतर ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जातात. म्हणून हे रोपवाटिकेचे मुख्य दोन प्रकार आहेत. आता रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये ऍक्च्युअल काय काम केलं जातं, तर रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये रोपवाटिकेत मातृवृक्ष संगोपन, दर्जेदार रोपांची विक्री यांचा समावेश होतो. म्हणजे या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे मातृवृक्ष संगोपन. मातृवृक्ष संगोपन म्हणजे उदाहरण या ठिकाणी तुम्हाला देतो की आपल्याला आंब्याची रोपे तयार करायच्यात केशर या जातीची किंवा हापूस या जातीची. तर हापूसचा मातृवृक्ष म्हणजे जे मुख्य झाड आहे की ज्याच्यावरती आपण कलमे तयार करणार आहोत किंवा कलम फांदी बसवणार आहोत, ज्याची फांदी आपण त्या खुंट रोपावरती बसवणार आहोत, अशा प्रकारचा जो काही मातृवृक्ष आहे, हुबेहूब हापूस जातीचे गुणधर्म दाखवणारा अशा प्रकारचा जो वृक्ष आहे त्याला मातृवृक्ष म्हटलं जातं. आणि त्याच्याच फांद्या आपण कलम करण्यासाठी उपयोगात सातत्याने आणत असतो. अशा मातृवृक्ष झाडांची पण काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणून त्यांचं संगोपन. आणि दर्जेदार रोपांची विक्री, मग त्या हापूस मातृवृक्षाचे जे झाड आहे त्याच्या कलम फांद्या आणून चांगल्या पद्धतीची रोपे तयार करून त्यांची विक्री करेपर्यंत या दोन बाबींचा समावेश त्याच्यामध्ये. मग हे काय आहे, तर एक कला आहे, एक आर्ट आहे आणि कुशलता म्हणजे कौशल्य आहे. यासाठी अनुभव, त्याच्यानंतर सराव, दूरदृष्टी व रोपवाटिकेविषयी तांत्रिक ज्ञान याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हे रोपवाटिका व्यवस्थापन हे एक आर्ट आहे किंवा कला आहे की ती आपल्या अंगी असणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि फक्त कला असून उपयोगाचं नाही, तर कौशल्य असणं अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य, कला आणि कौशल्य म्हणजे काय? कला म्हणजे एखाद्या बाब करण्याविषयीची आवड आणि कुशलता म्हणजे काय? तर प्रामुख्याने ते काम आपण किती वेळात करतोय. म्हणजे कलम करण्याची देखील आपल्याकडे कसोटी असावी. पटकन कलम करता आलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने करता आलं पाहिजे, तर सायंटिफिकरित्या. ते कलम आपण केल्यानंतर ते सक्षम झालं पाहिजे किंवा आपण त्याला शब्द वापरू शकतो की सफल झालं पाहिजे. ते कलम वाया जाता कामा नये. याला आपण कौशल्य म्हणत असतो. की अशा पद्धतीने कलम आपण केलं पाहिजे की ते सफल झालं पाहिजे. त्याला यश आलं पाहिजे. याच्यासाठी काय आवश्यक आहे? तर अनुभव. सातत्याने आपण ती कलमे करणे. हे अनुभवातून आपण शिकणार आहोत. याच्यासाठी सातत्याने सराव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दूरदृष्टी. म्हणजे अशा पद्धतीने कलम केलं, आपण जर कोय कलम केलं तर किती दिवसात तयार होते. त्याच ठिकाणी आपण प्रामुख्याने विनियर कलम केलं आंब्यामध्ये तर किती दिवसात ते तयार होते. किंवा पॅच कलम केलं तर ते कशा पद्धतीने किती दिवसात तयार होते. म्हणजे अशा पद्धतीची दूरदृष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जेवढ्या लवकर कलमे तयार होतील तेवढं रोपवाटिकेमध्ये आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आणि ज्याला अधिक वेळ लागणार आहे ते थोडक्यात आपल्याला तोट्याच्या दृष्टिकोनातून नुकसानीचे ठरणार आहे. म्हणून ही दूरदृष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रोपवाटिकाविषयी तांत्रिक ज्ञान. म्हणजे रोपवाटिका, चला आपल्याकडे 2 एकर क्षेत्र आहे, रस्त्याच्या कडेला आहे म्हणून आपण रोपवाटिका टाकली, असं नव्हे. तर त्या ठिकाणी रोपवाटिकेची दिशा कोणती असावी, त्याच्यामध्ये ब्लॉक कशा पद्धतीने असावी, पाण्याची सोय कशी असावी, रोपवाटिकेची वाफे कशा पद्धतीने तयार करावीत, त्या ठिकाणी प्रामुख्याने जी काही टेक्निकल माहिती आहे, म्हणजे कीड व रोग नियंत्रण असेल, रोपांची निर्मिती असेल, बियांची पेरणी असेल, मजुरांची उपलब्धता असेल, याविषयीचे तांत्रिक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. तर प्रामुख्याने हे रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये ह्या बाबी आपण सांभाळत असतो. पुढील मुद्दा आहे रोपवाटिकेची उद्दिष्टे किंवा हेतू, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. पहिलं उद्दिष्ट काय आहे? तर निरोगी व रोगग्रस्त मातृवृक्षाची वाढ घडविणे. रोग मुक्त मातृवृक्षाची वाढ घडविणे. म्हणजे या ठिकाणी निरोगी व रोगमुक्त असा शब्द आपण वाचण्यात यावा. या ठिकाणी टायपिंग करताना थोडीशी मिस्टेक झालेली आहे. निरोगी व रोगमुक्त मातृवृक्षाची वाढ घडविणे. म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी निरोगी आणि रोगमुक्त मातृवृक्षाची वाढ घडविणे. मातृवृक्ष कसा असावा? तर निरोगी असावा व रोगमुक्त असावा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, ज्यांना वनस्पती वाढविण्याच्या तंत्राविषयी कमी माहिती आहे, अशा लोकांमध्ये वनस्पतीचे साहित्य वितरित करण्याविषयी माहिती देणे. म्हणजे प्रामुख्याने ज्यांना आवड आहे रोपे तयार करण्याविषयी, अशा लोकांमध्ये या तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करायची. आणि मग कलम चाकू असेल, खुंट रोप असेल, कलम फांदी असेल, त्याच्यानंतर रोपवाटिकेमध्ये इतर साहित्य जे उपयोगामध्ये येत असते, ज्याला जशा पद्धतीचं कौशल्य आहे तशा पद्धतीने त्याला ते काम देणे, हे रोपवाटिका व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. उदाहरणतः रोपवाटिकेमध्ये मला कलमे तयार करण्याचं काम जर उत्कृष्ट पद्धतीने जमतं, तर मला तेच काम देणे योग्य ठरणार आहे. मग मी या ठिकाणी वाफे तयार करणे हे काम मला जमत नाही, मग ते काम देऊन चालणार नाही. म्हणजे ज्याला ज्याविषयी आवड आहे त्या विषयी त्याला ते साहित्य किंवा ते काम करण्याविषयी माहिती देणे. त्याच्यानंतर विदेशी प्रजातीचा परिचय करून देणे. आता रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने जे पारंपरिक जाती आहेत त्याच जर आपण अवलंबल्या तर प्रामुख्याने त्याची विक्री कमी होत असते. म्हणून त्याच्यामध्ये नवीन शोध वारंवार लागला पाहिजे. मग नवीन रोपांची, नवीन जातींची, नवीन पिकांची त्या ठिकाणी रोपे आपण विकसित केली पाहिजेत. मग विदेशी प्रजाती ज्या आहेत, ज्या परदेशातून एक्झॉटिक प्रकारच्या आणलेल्या आहेत, त्यांच्या जातींविषयी शेतकऱ्यापर्यंत परिचय करून देणे हे रोपवाटिकेचे उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर कमी उपजाऊ व नापीक जमिनी विकसित करण्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे. म्हणजे प्रामुख्याने रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये ज्या कमी उपजाऊ जमिनी आहेत किंवा नापीक जमीन आहेत असा आपण शब्द वापरू की ज्याला पाण्याअभावी किंवा मेहनती अभावी अशा जमिनी पडीक राहिलेल्या आहेत, त्या विकसित करण्यासाठी रोपवाटिका व्यवस्थापन तंत्रज्ञान अवलंब करणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. जेणेकरून अशा कमी उपजाऊ असतील
किंवा नापीक जमिनी असतील त्या आपणाला सुपीक जमिनीमध्ये विकसित करता येतील. त्याच्यानंतर जोखीम घेऊन भरपाईस तयार असणे, म्हणजे एखादा बियाण्याचा किंवा भाजीपाल्याचा प्लॉट जर खराब निघाला आणि अशा प्रकारची तांत्रिक अडचण किंवा समस्या एखाद्या शेतकऱ्याने आपल्याकडे मांडली गेली तर आपण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे किंवा स्वीकारली पाहिजे. म्हणजेच आपण जोखीम त्याची घेतली पाहिजे की हो, ती माझ्याच रोपवाटिकेतली रोपे आहेत. मग बियाणे खराब असण्याविषयी किंवा लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी आपल्यामध्ये काहीतरी कमतरता भासली, त्यामुळे ती रोपे खराब निघाली, याची हमी आपण घेऊन त्या शेतकऱ्याला त्याची भरपाई देणं आपल्याला बंधनकारक असणार आहे. याही बाबी आपल्यामध्ये आत्मसात तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे याविषयी आपल्याला प्रामुख्याने माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही रोपवाटिकेची उद्दिष्टे आपण प्रामुख्याने माहीत असणे आपणाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणून रोपवाटिका व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा अभ्यासत असताना आपल्याला प्रामुख्याने या बाबींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मग रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये ह्या सर्व बाबींचा अभ्यास करत असताना ही जी कला आहे, ही कला आपण योग्य रीतीने आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ही कला आत्मसात करत असताना त्याची यासाठी अनुभव, सराव, दूरदृष्टी व रोपवाटिकेचे तांत्रिक ज्ञान याविषयी माहिती आपण वेळेवर घेणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतरचा पुढील मुद्दा आपण अभ्यासूया, रोपवाटिकेचे महत्त्व किंवा फायदे. आता हे रोपवाटिकेचे महत्त्व किंवा फायदे कोणत्या दृष्टिकोनातून आहेत, तर ते आपण एका प्रत्येक पॉईंटनुसार अभ्यासूया. पहिला मुद्दा आहे शुद्धता. इंग्रजीमध्ये आपण त्याला श्युरिटी असा शब्द वापरतो. म्हणजे ही श्युरिटी कशा पद्धतीने राखली जाते, तर रोपवाटिकेत विविध प्रजाती असतील किंवा जाती असतील, या जातींवरती विशेष लक्ष दिले जाते. म्हणजे रोपवाटिका आपण 1 एकर क्षेत्र असेल, 2 एकर क्षेत्र असेल, याच्यावरती विकसित करतोय आणि पर्टिक्युलरली त्या ठिकाणी ब्लॉक आपण तयार करतोय. आपण रोपवाटिकेचा जो आराखडा आहे तो अभ्यासत असताना याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. मग रोपवाटिकेत आपण विविध प्रजाती असतील, प्रत्येक पिकाच्या प्रजाती असतील, स्पेसीज आणि त्याच्या व्हरायटीज, अशा पद्धतीने आपण माहिती घेऊया. म्हणजे या ठिकाणी अनाकार्डियासी हे कुळ आहे, आंब्याचे कुळ आहे. मग त्याच्यामध्ये आंबा ही एक प्रजात झाली, स्पेशीज झाली आणि त्याच्यामध्ये असणारे विविध जाती, केशर असेल, हापूस असेल, रत्ना असेल, नीलम असेल, तोतापुरी असेल, या सगळ्या विविध जाती. म्हणजे या प्रत्येक जातींवरती विशेष लक्ष दिलं जातं आणि कलम तयार करत असताना शुद्धता राखण्यासाठी विशिष्ट तंत्राचा अवलंब केला जातो. मग ही शुद्धता, प्युरिटी राखण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जी कलमे आपण तयार करणार ती विशिष्ट तंत्राने तयार होतात का, याचा अभ्यास आपण करत असतो. त्याच्यानंतर हमी देणे दुसरा फायदा आहे किंवा महत्व आहे. रोपवाटिकेमध्ये रोपांच्या शुद्धतेबाबत आपण काय करतो, खात्रीशीर हमी देत असतो आणि ते अत्यावश्यक आहे. जे रोपवाटिकेत रोपांची गुणवत्ता ही प्रमाणीकरणातून ठेवली जाते. म्हणजे आपण रोपवाटिका, चला मला वाटलंय रोपवाटिका तयार करायची, असं होत नसतं. त्याला कायदेशीर मान्यता घ्यावी लागते. रोपवाटिका तयार करत असताना ती शास्त्रीय पद्धतीने आपल्याला ती तयार करावी लागते. त्याच्यानंतर जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी अंमलात आणाव्या लागतात आणि त्याची गुणवत्ता ही खरी आहे का नाही हे आपल्याला सर्टिफिकेशन, आपण ज्याला म्हणतो सर्टिफिकेशन, जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत त्या सर्टिफिकेशन स्टँडर्डनुसार आपण त्या ठिकाणी ती रोपांची शुद्धता राखत असतो. तिसरा मुद्दा आहे गुणवत्ता. रोपवाटिकेत जी काही उत्पादकाने आतापर्यंत वाढवलेल्या गुणवत्तेवर विविध वर्गवारी केली जाते. चांगल्या गुणवत्तेचे, मध्यम गुणवत्तेचे किंवा दुय्यम गुणवत्तेचे
अशा पद्धतीची गुणवत्तेची रोपे या ठिकाणी वर्गवारी करूनच ती शेतकऱ्यांना विकली पाहिजेत. जर लागवडीच्या पुढे गेलेली रोपे असतील किंवा कीड व रोगग्रस्त रोपे असतील तर अशा रोपांची विक्री करण्यास रोपवाटिकेमध्ये मज्जाव आहे किंवा त्याला बंदी आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे अर्थशास्त्र. हे सर्व मुद्दे, वरील सर्व मुद्दे अभ्यासत असताना रोपवाटिकेसाठी लागणारी सर्व तांत्रिक माहिती सहज उपलब्ध आपण करायची आहे आणि ही माहिती केल्यानंतर स्वस्त व माफक दरात रोपे किंवा लागवड साहित्य उपलब्ध करून घ्यायचे. म्हणजे प्रामुख्याने आपल्याला उदाहरणतः आपण वांगी रोपाची नर्सरी तयार केलेली आहे आणि ती 2 ते 3 शेतकऱ्यांना फक्त हवी आहे. मग अशा पद्धतीने जर नर्सरी आपण तयार केली आणि त्या शेतकऱ्यांना रोपे दिली तर आपल्याला त्याच्यातून चांगल्या प्रकारचा फायदा मिळणार नाही आणि आपण त्या शेतकऱ्याला स्वस्त आणि माफक दरातही रोपे त्या ठिकाणी देऊ शकणार नाही. मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने अर्थशास्त्र अभ्यासायचं आहे? जर रोपांची गरज कमी असेल तर आपण डायरेक्टली मोठ्या रोपवाटिकेतून रोपे खरेदी करून त्या ग्राहकाला पोचवायचे आणि जर गरज मोठ्या प्रमाणात असेल तरच आपण त्या ठिकाणी रोपवाटिका स्वतः तयार करायची आणि त्या शेतकऱ्याला किंवा त्या ग्राहकाला रोपे माफक दरामध्ये द्यायचं आहे. तरच आपल्याला अर्थशास्त्राचा मेळ बसणार आहे. अन्यथा 1 ते 2 शेतकऱ्यांसाठी रोपवाटिका तयार करणं आपल्याला हितावह ठरणार नाही. कारण हा दीर्घकाळ भांडवलीचा गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्याला हा व्यवसायही फायदेशीर ठरला पाहिजे आणि अर्थशास्त्राचा मेळही लागला पाहिजे. या दोन्ही दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी रोपवाटिका तयार करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढील फायदा आहे सहज उपलब्धता. मग त्याच्यामध्ये पॅकिंग असेल, वाहतूक असेल किंवा कॅरिंग मटेरियल असेल, याच्यासाठी जो खर्च आहे तो खर्च कमी करण्यासाठी आपण रोपवाटिका किंवा रोपवाटिकामध्ये रोपे स्वतः तयार करावी. परंतु विशिष्ट रोपांची सामुग्री खरेदी ही व्यावसायिक रोपवाटिकेद्वारेच करावी म्हणजे ग्राहकांना ती सहज उपलब्ध होईल. म्हणजे व्यवसायाचा एक भाग आहे की ज्यावेळेस एखादा ग्राहक त्या पिकाची रोपे आपल्याकडे मागण्यासाठी येईल आणि आपल्याकडे ती जर रोपे सहज पद्धतीने उपलब्ध नसतील तर आपण निश्चित स्वरूपात त्या शेतकऱ्याची जी गरज आहे की तो आपल्याकडे एका मोठ्या हिमतीने आलेला आहे की या रोपवाटिकेमध्ये चांगल्या पद्धतीने रोपे मिळतात असा त्याचा समज आहे. मग तो जो समज आहे किंवा तो जो अनुभव आहे त्या शेतकऱ्याचा वाया जाता कामा नये आणि म्हणून आपण त्या शेतकऱ्याला ती रोपे माफक दरात सहज उपलब्ध करून दिली पाहिजेत. मग यावेळेस आपल्याला इतर रोपवाटिकेची गरज भासली, दुसऱ्याच्या रोपवाटिकेची गरज भासली तरी ती आपण घेतली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याची गरज आपण पूर्ण केली पाहिजे. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे कीड व रोगापासून मुक्त रोपांची निर्मिती करणे. त्याच्यानंतर 7वा फायदा आहे इतर फायद्यांमध्ये प्रामुख्याने जमिनीचा व शेतातील इतर सामग्रीचा योग्य उपयोग करून घेणे. त्याचबरोबर रोपवाटिकेमुळे कामगारांना रोजगार मिळणे. त्याच्यानंतर रोपवाटिकेत रोपे तयार केल्यामुळे जमिनीची पूर्व मशागत असेल किंवा लागवडीची मशागत असेल याच्यासाठी पुरेसा वेळ मिळणे. हे प्रामुख्याने रोपवाटिकेचे महत्त्व मुद्दे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आता इतर जे मुद्दे आहेत रोपवाटिकेचे फायदे असतील मग त्याच्यामध्ये लहान रोपे, कलम केलेली रोपे, निरोगी डोळेयुक्त फांद्या, छाटवे, मुनवे ही सर्व साधन सामुग्री सहज उपलब्ध असते. अधिक कालावधीपर्यंत शाश्वत स्वरूपाचे लागवडीचे साहित्य उपलब्ध होते. हे सर्व जे फायदे आहेत किंवा कायमस्वरूपी कामगार असल्याने देखरेख व व्यवस्थापन या दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करता येते. सुरुवातीचा खर्च अधिक असला तरी अधिक वर्षापर्यंत नफा मिळत राहतो. त्याच्यानंतर रोपवाटिकेच्या अडचणी असतील किंवा त्रुटी असतील काय असेल तर सुरुवातीचा खर्च अधिक असतो, वाहतुकीचा खर्च अधिक असतो, कौशल्यपूर्ण सुधारित कामगारांची गरज भासते, रोपवाटिकेतील रोपांची विक्री करण्यासाठी मोठ्या बाजारपेठेची आवश्यकता भासते आणि याच्यातील शेवटचा भाग म्हणजे रोपवाटिकेसाठी आवश्यक असणारी माध्यमे किंवा साधने कोणती तर पाणी, बारीक वाळू, सुपीक माती, शेवाळाचा व नारळाचा भुसा, औद्योगिक साहित्यामध्ये व्हर्मिक्युलाइट, परलाइट, स्पॅग्नम शेवाळ, लाकडाचा भुसा व कोळशाची भुकटी. प्रामुख्याने हा जो भाग आहे हा भाग आत्ताच्या कोविड-19च्या बेसमुळे जो लाल रंगात दाखवलेला भाग आहे तो कोविड-19च्या बेसमुळे
तुमच्या सिलेबसमधून वगळलेला आहे. म्हणजे बोर्डाला याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. फक्त आपणास माहिती असावी म्हणून हा भाग आपणास अभ्यासाकरता दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आजच्या तासाला आपण रोपवाटिकेचे महत्त्व, त्याच्यानंतर प्रामुख्याने रोपवाटिकेची उद्दिष्टे आणि रोपवाटिका व्यवस्थापनाची व्याख्या व रोपवाटिकाची व्याख्या हे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. आपल्याला सविस्तर मुद्दे हे समजलेले असतील. आपण याविषयी सविस्तर माहिती लिहून घ्यावी. काही अडचण असल्यास व्हॉट्सॲपवरती आपण ही शंका विचारू शकता. ठीक आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.